नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. 21वं शतक आहे, त्यातही कलियुग सुरू आहे. प्रत्येकालाच रोजची जगण्याची लढाई आहे आणि अशा वेळेला इतके प्रश्न, इतक्या समस्या, इतक्या विवंचना, टेन्शन वाढते, काळजी वाढतीये, सगळ्यांना पळायचे, पुढं जायचे. पण एक वेळ अशी प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधीतरी येतेच की त्यावेळी प्रश्न पडतो स्वतःलाच की हे सगळं कशासाठी, आपण हे सगळं कुठं घेऊन निघालेलो आहोत. म्हणजे आपल्या सुखाच्या आणि दुःखाच्या दोन्हीच्या व्याख्या ह्या गेल्या काही वर्षामध्ये झपाट्यानं बदललेल्या असल्या. सुख म्हणजे काय तर एन्जॉयमेंट, आणि दुःख म्हणजे काय तर जे मला समोरच्या समोर व्यक्त करून सहानुभूती मिळवता येईल अशा पद्धतीची जगण्याची काहीतरी एक नवीन डेफिनेशन तयार होत असताना एक क्षण असा येतो की अरे हे सगळं घेऊन आपण कुठे निघालेलो आहोत. आणि मग तिथून माणसाला अध्यात्माची महती, अध्यात्माचं महत्त्व समजायला लागतं. डार्विनचा सिद्धांत आपल्या सगळ्यांना माहिती आहे. असं म्हणतात की माणूस पहिल्यांदा माकड होता आणि मग नंतर त्याची शेपूट गळून पडली. अश्मयुगापासून ते आत्तापर्यंतच्या संपूर्ण या भारताच्या, विश्वाच्या, पृथ्वीच्या इतिहासामध्ये अनेक चढउतार मानवानं बघितलेले आहेत. पण तरीसुद्धा आपण नेमके कोण आहोत, देव ही संकल्पना नेमकी काय आहे, आस्तिक आणि नास्तिक हे जरी आपण बाजूला ठेवले तरी हे संपूर्ण ब्रह्मांड, हे संपूर्ण विश्व कोण चालवते आणि आपल्यामध्ये असलेली जी काही चेतना आहे, ऊर्जा आहे, ही नेमकी येते कुठून आणि मृत्यूपश्चात पुढं माणसाचं काय होतं, ही चेतना नेमकी कुठं जाते, पुनर्जन्म आहे का, असे अनेक प्रश्न तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मनात कधी ना कधीतरी येतातच. आणि मग त्या प्रश्नांची जर उत्तरं शोधायची असतील तर थोडासा तरी आयुष्यातून वेळ बाजूला काढला पाहिजे आणि खरोखर अध्यात्माचा जाणतेपणानं मागोवा घेतला पाहिजे. काही दिवसांपूर्वी अनंत आणि अंतरहा हे पुस्तक माझ्या हातात आलं आणि या पुस्तकाच्या मागच्या बाजूला लिहिलेलं आहे की रहस्य आपल्या अस्तित्वाचे, रहस्य देवांच्या अस्तित्वाचे, रहस्य वैश्विक अद्वैताचे, रहस्य प्रगटीकरण सिद्धांताचे, रहस्य अस्तित्वाचे मूळ असलेल्या सर्वधर्मीय बंधुत्वाचे, रहस्य या अनंताच्या अज्ञात व्यक्तीचे, या अस्तित्वाच्या आज्ञावलीचे. एक इंटरेस्टिंग अशी ही सगळी वाक्य आहेत. आणि हे जे काही रहस्य आहे, हे रहस्य ज्याला पडतं त्याच्यातली कुतूहल शक्ती जागी होते आणि मी नेमका कोण आहे याचा शोध घेण्याचा प्रवास सुरू होतो. अनेकांना वाटेल आज संवाद प्रतिवादमध्ये हा एकदम वेगळा कुठला विषय आणलाय, पण आपण आपल्या अवतीभोवतीच्या समस्या, राजकीय प्रश्न, राजकीय इच्छाशक्ती, राजकीय दारिद्र्य या सगळ्या विषयावरती बोलत जरी असलो तरी मूळ माणूस म्हणून आपली जी काही ओळख आहे तीच आपण विसरत चाललोय का, या अनुषंगानं आज मला जाणून घ्यायचंय. त्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत नम्रता देशमुख मॅडम, त्यांचं स्वागत आहे. नमस्कार. आणि या पुस्तकाचे लेखक अनंत आणि अंतरहा व्यंकटेश देशमुख, नमस्कार. दोघांचे स्वागत आहे. पुस्तक वाचल्यानंतर माझ्या मनात असा प्रश्न निर्माण झाला होता की मुळात हे पुस्तक तुम्हाला लिहावंसं का वाटलं. पुस्तक वाचल्यानंतर मला वाटलं होतं की लेखक म्हणजे असे मोठी दाढी मिशा वाढवलेले, लांबलचक केस वाढवलेले 70-75चे गृहस्थ असतील, पण तुमच्याकडे बघितल्यानंतर तसं काय वाटत नाही. तुम्हाला का वाटलं की या विषयावर पुस्तक लिहावं असं? 2 ते 3 कारणं आहेत ह्याची ॲक्च्युली. एक तर असं आहे की आपण आत्तापर्यंत भारतीय अध्यात्म असू द्या किंवा से फॉर एक्झाम्पल पश्चिमात्य कुठलेही असू द्या, स्पिरिच्युअलिझम एनी टाईप ॲक्च्युली, पण आपण मोस्टली देवांना आहे ना एका अंतरावर बघतो, म्हणजे आपल्यापेक्षा वेगळ्या ठिकाणी बघतो की कुठेतरी, म्हणजे अगदी भारतीय ह्याच्यात म्हणायचं तर कुठेतरी स्वर्ग आहे आणि बाकी दुसरं पाश्चिमात्य ह्याच्यामध्ये हेवन, मग जन्नत वगैरे वगैरे. आणि मग हे बघताना आपण त्यांना अगदी आयसोलेट करतो आपल्यापासून. वेरज आपल्या हिंदू फिलॉसॉफीमध्ये ॲक्च्युली खरं तर अद्वैत ही संकल्पना आहे. रादर ही संकल्पना नसून हे अस्तित्वाचं सत्य आहे. फक्त होतं काय की आता ह्याच्यावर प्रचंड लिहिलं गेलं आहे, प्रचंड चर्चासुद्धा झालेल्या आहेत, पण सामान्य माणसाला ते अद्वैत रोजच्या जीवनामध्ये कसं अनुभवायचं ह्याचं कुठलंच शिक्षण मिळत नाही रादर, किंवा तसा अनुभवसुद्धा नाही मिळत.
आणि तशी अनुभूती होण्याचं तर मग लांबची गोष्ट आहे. अद्वैत म्हणजे नेमकं काय? नशीब, प्राक्तन आणि त्याच्या पुढचं अद्वैत असं आहे का? नाही, अद्वैतचा अर्थ असा होता ॲक्च्युली की जो परब्रह्म आहे म्हणजे ह्या अनंताचं, म्हणजे हे जे अस्तित्व आहे हे बेसिकली अनंत आहे. बेसिकली इट इज अनंत. म्हणजे ह्याचा अंत म्हणजे अगदी लॉजिकली विचार करा, ह्याच्यासाठी कुठलं सायंटिफिक किंवा काही ध्यान धारण्याची पण गरज नाही आहे. आज आपण स्टुडिओमध्ये बसलो आहे, मी म्हटलं की ठीक आहे ह्या 4 भिंती आहेत, ह्याच्या पलीकडे काहीच नाही आहे जग. बट इट इज नॉट सो. एखादा लहान मूल म्हणजे एक सर्वसामान्य बुद्धी असलेला माणूस जरी इथे असेल तर त्याला जरी आपण हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तरी त्याला एवढं कल्पना असेल की बाहेर काहीतरी आहे. सो बाहेर कोल्हापूर शहर आहे, मग महाराष्ट्र आहे अँड सो ऑन. असं तुम्ही कितीही पुढे जा, हे अनंत आहे. म्हणजे विश्व जे ब्रह्मांड आपण म्हणतोय, आपण म्हणू की ब्रह्मांड एवढं एवढं आहे, अगदी फार मोठं आहे, त्याच्या पलीकडे काय. सो एक लॉजिकल माइंड त्याला कधीच एंड नाही करू शकत ॲक्च्युली. आणि ह्या अनंतामध्ये मग हे जे परब्रह्म, ज्याला मग आपल्या भारतीय अध्यात्माने काय केलं की ह्या अस्तित्वाला एक परब्रह्माचं नाव दिलेलं आहे. बेसिकली ही जी काय अखंड ऊर्जा आहे एक परब्रह्म आहे. आणि मग त्या स्टोरी सांगताना आता अध्यात्म सांगताना ते एक प्रकारच्या स्टोरीमध्ये पर्सॉनिफिकेशनमध्ये सांगतात. म्हणजे परब्रह्माला पण व्यक्तिस्वरूप दाखवू शकतो आपण, देवांना व्यक्तिस्वरूप दाखवतो. रादर आपण सूर्यदेव म्हणतो आणि सिरियल्समध्ये पण आपण पर्सॉनिफाईड बघतो त्यांना, म्हणजे व्यक्ती बघतो. वेरज इथे सगळ्यांना माहिती की सूर्य व्यक्ती नाही आहे पण एक ऊर्जा स्त्रोत आहे ज्याच्यामुळे आपण अस्तित्वात आहोत. तो तेवढा इम्पॉर्टंट आहे देवान एवढाच, रादर देवच आहे. म्हणजे जो देतो तो देवता बेसिकली, ज्याच्याकडनं आपल्याला मिळते, आपण नाही देते त्याला, आपण मिळवतोय फक्त. सो हे जे परब्रह्म होतं ह्याला एका वेळी असं वाटलं की मी एकटा आहे आणि मी स्वतःला ह्याच्यामध्ये मॅनिफेस्ट करावं, पाहावं. हां. सो असं वाटलं, म्हणजे हे मॅच होतं तुमच्या त्या बिग बँग थेअरी बरोबर पण, की एक क्षण होता जेव्हा ते ब्लास्ट झालं आणि सगळं तयार व्हायला सुरुवात झाली. तसंच त्या परब्रह्माला वाटलं की आपण द्विगुणित व्हावं, मल्टिप्लाय व्हावं, मॅनिफेस्ट व्हावं, आणि त्यांनी ती सुरुवात केली आणि त्यातनंच हे सगळं निर्माण झालंय. आणि हा अद्वैत आहे. मग ज्याच्यातनं निर्माण झालंय तोच हे सगळं आहे आणि तोच स्वतःला अनुभवतोय. थोडासा अवघड विषय आहे. मला नम्रताई तुम्हाला विचारायचे की मुळात अध्यात्म म्हणजे काय? जगण्याची शैली, विचार करण्याची क्रिया, की एक परमेश्वरासमोर लीन होण्याची प्रक्रिया? सर्व एकत्रच. जगण्याची शैली, विचार करण्याची प्रक्रिया आणि त्याच्याबरोबर लीन होणं. त्याच्याबरोबर लीन होणं, त्याच्यासमोर लीन होणं म्हणजे नम्रताच. बरोबर, नम्र होणं. म्हणजे कोणत्याही गोष्टीसमोर आपण नेहमी म्हणतो की वादळ आलं की आपण शांत व्हावं, वादळात जाऊ नये. सोपं उदाहरण सांगते का, कारण आपण जोपर्यंत शांत नाही तोपर्यंत आपण कुठल्याही सिच्युएशनला सामोरं जाऊ शकत नाही. आपली विचारसरणी त्यावेळेस बरोबर काम करते ज्यावेळेस आपण शांत असणार. पाणी जर हलत असेल तर त्याला साफ नाही करता येत, त्याला पहिले आपल्याला शांत करावं लागतं. समुद्रामध्ये जर तुफान असेल तर त्यावेळेस नाव आपल्याला चालवता येत नाही, तिला शांत व्हावं लागतं. त्याच पद्धतीने आपल्याला पहिले लीन होणं. मग जसं आता व्यंकटेश बोलत होता की परब्रह्म म्हणजे त्यांनी ही सृष्टी निर्माण केली किंवा ही सृष्टी निर्माण झाली आहे विथ सम मॅनिप्युलेशन्स इन टू इट. म्हणजे त्याच्यामधल्या काही केमिकल चेंजेस म्हणू आपण, सायंटिफिक चेंजेस, सायंटिफिक वर्डमध्ये केमिकल चेंजेस झालेत किंवा तिथे ब्लास्ट झाला आहे, त्याच्यातनं 4 गोष्टी निघाल्या आहेत. तशाच आपण ज्यावेळेस या नॉर्मल लाईफमध्ये सर्वसाधारण आयुष्यामध्ये जगत असतो तेव्हा वेगवेगळ्या सिच्युएशन्समधनं ज्या काही गोष्टी घडतात त्यातनं आपला प्रोग्रामिंग होतो. म्हणजे आपली मनस्थिती निर्माण होत असते आणि त्या मनस्थितीला, त्या प्रोग्रामिंगला घेऊन आपण बिहेवियर पॅटर्नमध्ये येतो. सो कमिंग फ्रॉम दिस अपर एंड, म्हणजे मी असं म्हटलं की आपण दैवत्वापासून खाली येऊन राहिले, तसं आपली जी वागणं आहे ते वागणं आपल्या मानसिक स्थितीने सांभाळलेलं आहे आणि मानसिक स्थिती ही ब्रह्मांडाने सांभाळलेली आहे. पण तुमच्या दृष्टीनं मुळात या संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती कोणी केली आहे? कारण आपल्याकडे वेगवेगळ्या थिअरीज आहेत, जात धर्म पंथ आहेत. भारत हा विविध जाती धर्मांचा असला तरी भारताच्या बाहेर
या पृथ्वीच्या पाठीवरती अनेक देश आहेत, अनेक धर्म आहेत, अनेक भाषा बोलल्या जातात. त्यांच्या त्यांच्या चाली रीती रूढी रिवाज, त्यांचे त्यांचे देव, त्यांच्या आराधना करण्याचे मार्ग सगळं इतकं वेगळं आहे. तर मुळात म्हणजे असं म्हटलं जातं की पृथ्वीवर माणूस उपराच. तर तसं मुळात माणूस पृथ्वीवरती का कुणी निर्माण केला आणि या ब्रह्मांडाची उत्पत्ती कुणी केली आहे? देवाने केली आहे की हे खरोखर निव्वळ सायन्स आहे? इथेच ऍक्च्युली आता विषय हा शब्दांचा आहे हा सगळा, की तुम्ही सायन्स म्हणताय, कोणी स्पिरिच्युअलिझम म्हणताय. तर सायन्सचं डेफिनेशन काय आहे की जी गोष्ट तुम्हाला प्रूव्ह करता आली आणि तिला रिपीट करता येत आहे तुम्हाला पुन्हा पुन्हा, ती तुमच्या सायन्समध्ये बसायला लागते. किंवा मी असं पण म्हणतो बऱ्याचदा विज्ञान म्हणजे काय, माहीत नसलेल्या गोष्टीचा शोध घेणे म्हणजे विज्ञान. हो, आणि एकदा ते प्रूव्ह झालं हो की ते तुमच्या रोजच्या ह्याच्यात येतं की ठीक आहे ह्याला असं केलं आणि असं होत आहे. बरोबर है ना. एका रूल्समध्ये आपल्या त्या नियमांमध्ये एकदा ते बांधलं गेलं आणि त्याची रिपिटेबिलिटी मिळाली आपल्याला की त्या नियमांनी ते काम केलं की होत आहे, दॅट बिकम सायन्स. बट मग आता असं आहे की खरं तर म्हणजे गुरुत्वाकर्षण हे सायन्सचा भाग आहे. पण तुम्ही एक जनरली जर व्हिज्युअलाइज केलं हे विश्व की हवेमध्ये स्पेसमध्ये तरंगणारा एक आगीचा गोळा, त्याच्या भोवती फिरणारे हे मातीचे गोळे किंवा गॅसचे गोळे, हा जरी सायन्सने एक्सप्लेन करता आला तरी पण तो चमत्कारच आहे. हो खरं आहे. आणि रादर त्याच्या पलीकडे माणूस जो निर्माण झाला इथे, आपलं असणं बाय इटसेल्फ एक चमत्कार आहे. म्हणजे बाकी चमत्कार तर सोडून द्या, आपलं असणं इटसेल्फ एक चमत्कार आहे. कारण ह्या अनंताचा निर्माता तुम्ही इमॅजिन नाही करू शकत. अगदी खरं आहे. मला बऱ्याच असं वाटतं की पृथ्वीवरची आपण सगळी माणसं, मग आपण वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्यातच डिव्हायडेशन केलं, जात धर्म देश पासून सगळ्या पद्धतीचं. पण या पृथ्वीसारखे अन्य काही ग्रह या ब्रह्मांडामध्ये असतील, तिथं कोणत्या पद्धतीची जीवशैली असेल आणि तिथलं जीवन कसं असेल, काय असेल, आणि हे सगळं विचार करायला की आपण किती 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 क्षुद्र आहोत. म्हणजे तो एक मध्यंतरी सोशल मीडियावरती व्हॉट्सअपवरती व्हिडिओ आला होता, आपल्याला केवळ आपली एक सूर्यमालिका माहिती आहे, अशा कितीतरी सूर्यमालिका ब्रह्मांडामध्ये फिरतायत, आकाशगंगा आहेत. म्हणजे आपण किती लहान आहोत. पण या सगळ्याला पुन्हा कंट्रोल करणारा कोण? एक मोठी शक्ती. त्याला कोणी देव म्हणेल, कोणी विज्ञान म्हणेल, पण मग त्याचा अंतच नाहीये कुठे. खरं आहे. हे मात्र सगळ्यात इम्पॉर्टंट ते आहे की अशा अनेक ग्रहमालिका, अशा अनेक सूर्यमालिका, असे अनेक आकाशगंगा आणि मग असे अनेक ब्रह्मांड सुद्धा आहेत, अनंत रादर आय शुड से. कारण तुम्ही अंत आणू शकत नाही. आणि म्हणूनच हे चमत्कार आहे. म्हणजे तुमचं माझं असणं इटसेल्फ चमत्कार आहे या सिस्टीम मध्ये. म्हणूनच आपण जे काही करतो आपण त्याला रिसर्च म्हणतो ना. रिसर्च पुन्हा आपण शोधलेलं आहे, आपण शोधलंय. आपण आपल्याला मनुष्यांना व्यक्ती म्हणतो. याने फार सुंदर त्याचं डिस्क्रिप्शन केलंय या पुस्तकामध्ये, व्यक्त करणारा म्हणून आपल्याला व्यक्ती म्हटलं गेलंय. सो बेसिकली आपण आता काय करूया, ऍक्च्युली माझ्या मते ना आपण शब्दांच्या आधारावर पुढचं बोलणं करूया, सो दॅट जनरल पब्लिक लोकांना आपण जे काही द्यायचा प्रयत्न करतोय ना, कारण शब्द लोकांना माहिती आहेत, संकल्पना कदाचित ऐकलेल्या नसतात, किंवा मी माझ्या संकल्पना सांगेन, मी काही सांगू शकतो. मला तेच विचारायचं, मग रहस्य आपल्या अस्तित्वाचे असं जेव्हा तुम्ही म्हटलेलं आहे, तेव्हा हे रहस्य मांडलेत का ते रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला? एक्झॅक्टली. आता हा मुद्दा एक्झॅक्टली मॅच होतोय की आपण शब्दांच्या आधारावर का जायचं. की एक विशेष आहे भारतीय संस्कृती आणि भाषेचं, संस्कृत भाषेचं खास करून, की ना ती भाषा, अर्थात ह्या अनुभवानंतर मला कळलं ते, अर्थात त्याच्या आधी संस्कृतबद्दल खूप ऐकलं होतं की खूप म्हणजे आय मीन देवांची भाषा आहे ती, किंवा खूप परफेक्ट आहे वगैरे वगैरे, हे सगळं ऐकलं होतं. पण एक प्रथम ज्याला म्हणतो ना आपण एक अनुभव, फेस व्हॅल्यू, तसा काही अनुभव माझ्याकडे नव्हता. पण जसं मला ह्या संकल्पना सुचत गेल्या तर त्यातनं एक लक्षात आलं. आता जसं व्यक्ती ह्या शब्दावर आपण हे केलं, तर संस्कृतने काय केलं माहिती आहे का, की पहिले जगण्याचा अभ्यास केला. भाषा विकसित होणं हा सुद्धा एक चमत्कार आहे बरं का. आता तुम्ही साधारण आता चमत्कार नाही म्हणणार, ती एक निरंतर प्रक्रिया आहे. हो, पण मॉडर्न एज मध्ये तुम्ही बघा की एक कम्प्युटर लँग्वेज सोडून दुसरी लँग्वेज आपण नाही डेव्हलप करू शकलोय कुठली. सगळ्या लँग्वेजेस पूर्वापार चालत आलेल्या आहेत.
हा निरंतर प्रक्रिया आहे, त्याच्यात बदल घडतात, सगळं आहे, पण म्हणजे जो मूळ भाषा गाभा आहे समृद्ध करण्यासाठी प्रयत्न होतात. हो. पण तुम्ही म्हणत असं आहे की नवीन भाषा मुळात अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या भाषा आल्या कुठून, त्याची लिपी कशी तयार झाली, त्याचं उच्चारण कसं तयार झालं, हा प्रचंड इंटरेस्टिंग विषय आहे. म्हणजे मी याचा पण मी विचार करतो की मराठी भाषा तुळूला लिपी नाहीये, ती कन्नडच वापरली जाते, पण मल्याळम, कन्नड, बंगाली कितीतरी आपल्याकडे भाषा आहेत आणि ह्या आपण भारतातल्या म्हणतोय. जगभरात तर केवढं मोठं भाषांचं भांडार आहे आणि व्यक्त होण्याचं माध्यम काय तर भाषा. ती कुणी शोधली हा मात्र खरंच इंटरेस्टिंग मुद्दा आहे. करेक्ट. तर हा जो व्यक्ती शब्द आहे ना, तर संस्कृतचं जसं मी सांगितलं की त्यांनी पहिले जगण्याचा जे काही पॅटर्न आहे, म्हणजे जे रूल्स आहेत ते अंडरस्टँड केले, ते समजून घेतले आणि मग त्या प्रत्येक गोष्टीला नाव दिलेलं आहे. अशी त्याची उत्पत्ती आहे. म्हणजे मला जनरली असं वाटलं की अरे ह्याला व्यक्ती म्हणायचं, म्हणजे आता जी काय आपण लोक आहोत यांना आजपासून व्यक्ती म्हणायचं, हे असं घडलेलं नाही आहे. त्यांनी त्यांचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर त्यांनी ठरवलं की ही व्यक्ती का आहे, कारण ही परब्रह्माचं मॅनिफेस्टेशन आहे. मॅनिफेस्टेशनचा अर्थ व्यक्त होणे, व्यक्त करणे. जसं आता आपण इथे बसलोय स्टुडिओमध्ये, ओके, तुम्ही रेकॉर्डिंग करताय, हे सगळं रेकॉर्डिंग चालू आहे, सगळं चालू आहे, ठीक आहे. बट देन हे ज्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होत आहे ना आता डिजिटल फॉर्ममध्ये, हे तुम्ही प्रसारित केल्यानंतर जर लोकांकडे मोबाईल नसेल, जर लोकांकडे TV आणि सेटअप बॉक्स नसतील, तर मग तुम्ही बघणार कसे? तो सिग्नल तुमच्या आजूबाजूने निघून जाईल पण तुम्हाला तो दिसणार नाही. बरोबर. तर त्याला व्यक्त करायला काहीतरी हवं. एक्झॅक्टली. बरोबर. तसंच ह्या विश्वामध्ये, अनंत विश्वाबद्दल बोलतोय मी, फक्त ब्रह्मांडाबद्दल नाही म्हणत आहे, ठीक आहे. ह्याला एक लिमिट आहे की ऊर्जा कुठून कुठपर्यंत वाहू शकतात, बट आपल्या कल्पने पलीकडे की कुठली ऊर्जा कधी कुठून निघाली आणि पृथ्वीपर्यंत पोहोचली आहे आणि आता ती व्यक्त होणार आहे, इट इज आउट ऑफ आवर कंट्रोल. पण हे सगळं होताना हे विश्वामध्ये प्रचंड ऊर्जा आहेत, प्रचंड प्रकारच्या. पण जर तुम्ही आणि मी किंवा हे जे काय विश्व तुम्हाला 5 इंद्रियांनी कळतंय, सदृश्य, हे जर नसेल ना, ही सगळी त्याची व्यक्त रूप आहेत त्या ऊर्जेची. इट्स लाईक मोबाईल अँड TV, की जो तुम्हाला हे डिजिटल सिग्नल व्यक्त करून तुमच्या भाषेमध्ये किंवा तुम्हाला कळणाऱ्या फॉर्ममध्ये आणतो. तसंच हे सगळे. पण माणसाच्या शरीरामध्ये ती 7 चक्र असतात आणि माणसाच्या मध्ये सुद्धा एक चैतन्य असतं, चैतन्य ऊर्जाच म्हणतो. ही सुद्धा निसर्गानं, ब्रह्मांडानं पाठवलेली ऊर्जा फक्त आपल्या देहामध्ये साठवलेली असते. देह हा केवळ वाहक आहे, पण ती एनर्जी कायम आहे, ऊर्जा कायम आहे. आणि असं म्हणतात, विज्ञानात म्हटलंय की एनर्जी नॉट क्रिएटेड, कॅनॉट क्रिएटेड, नॉट डिस्ट्रॉइड, इट जस्ट ट्रान्सफर वन फॉर्म टू अनदर. सो म्हणजे ऊर्जेचं रूपांतरण होतं. ऊर्जा संपत नाही, नष्ट होत नाही किंवा ऊर्जा नव्यानं निर्माणही करता येत नाही. बरोबर आहे. मग आपल्याकडची जी काही ऊर्जा असते, ज्याच्यातलं आपण चैतन्य रूप म्हणतो, मृत्यूनंतर ती ऊर्जा जाते कुठं? ती पुन्हा दुसऱ्या स्वरूपामध्ये व्यक्त होणार. म्हणूनच जे काही आपण आत्ता अनुभवतोय, मनामध्ये साठवतोय, जसं जर आपण हे विचार केला, जर आपली फिलॉसॉफी काय सांगते की सोडून द्या, मुक्त करा, क्षमा करा, माफ करा. माफ करणं म्हणजे मी घेते डिलीट बटन. अच्छा, बरोबर आहे. मोबाईलमध्ये आपण डाउनलोड केलं एखादी फाईल का, कारण आपल्याला तेव्हा ती हवी होती, पण पुढे कालांतराने आपल्याला ती लागत नाहीये. तसंच आपण आपल्या अनुभवांना जे साठवलंय, गाठोडं बांधून ठेवलंय, हे डिलीट करावं लागतं. म्हणून पूर्वी संध्याकाळची शुभंकरोती किंवा आरती किंवा प्रार्थना कुठलंही घ्या, शब्दशः म्हणजे आपले फक्त एक मराठी संस्कृत भाषा नाही, सगळ्या जाती धर्मांमध्ये कुठली ना कुठली प्रथा होती की संध्याकाळच्या आपण बसून धन्यवाद करणं आणि माफ करणं, जे आता रात्रीची लोक मोबाईल घेऊन करतात, डिलीट करतात स्वतःचा साठवलेला डेटा. तो आपल्याला स्वतःमध्येही तो डेटा डिलीट करायला पाहिजे. आणि जर नाही केला तर तो सर्व डेटा घेऊन तुम्ही पुढे प्रवासाला जाणार आहात. जसं एखाद्या मोबाईलची चिप आपण काढली, मोबाईल खराब झाल्यावर ती चिप दुसऱ्या मोबाईलमध्ये जाते आणि पूर्ण डेटा कॅरी फॉरवर्ड होतोय. क्या बात, अतिशय छान उदाहरण दिलं. म्हणून आपली फिलॉसॉफी सांगते डिटॅचमेंट. विरक्त होता आलं पाहिजे, मोकळं होता आलं पाहिजे. वैराग्य म्हणजे तेच आहे. वैराग्य म्हणजे दुसरं काही नाही. आपल्याकडे काय आहे, वैराग्य म्हणजे साधू संतांनीच करावे असं नाही, अजिबात नाही. आपण सर्व त्या आशेवर आहोत सध्या. आपण ज्या प्रवासात आहोत
ज्या सृष्टीच्या बदलावामध्ये आहोत आपण आता सर्व या कार्मिक रिलीजमध्ये आहोत. म्हणजे आपल्या फाईल फोल्डरला आपण काय म्हणतोय चेंज करणार आहोत. हे 7 जन्मांचा कन्सेप्ट असू द्या. आता ह्यांनी फक्त मराठी शब्द किंवा संस्कृत शब्द व्यक्ती म्हटला, पण ही संकल्पना तुम्हाला इंग्लिशच्या भाषेतही आहे. ह्युमन म्हणतो व्यक्तीला. यू मीन्स लाईट अँड मेन मीन्स मॅनिफेस्टेशन. अच्छा. सो तुम्ही कुठलाही शब्द घेतला ना तर तो शब्द व्यक्तीसाठी कोणत्याही भाषेतला तुम्ही शब्द उचलला तर तुम्हाला मॅनिफेस्टेशनच दिसणार. प्रगटीकरण, व्यक्त होण्याची प्रक्रिया करणारा एखादा वस्तू नाही म्हणू शकत, एखादा जीव. मग हे फक्त आपल्याला कळत नाही म्हणून तर ते रहस्य आहे. रहस्य काय? या भिंतीच्या पलीकडे जे आहे रहस्य आहे का? कारण मी कधी पाहिलेलं नाही आणि मी सर्च करणार, मी रिसर्च करणार आहे. मी स्वतः नाही काढणार आहे, ते इन्व्हेंट नाही करत आहे मी काही. मी 1 मिनिट तुम्हाला थांबवतो. तुम्ही म्हटलात त्यानुसार मला हे पटलं की आपल्यामध्ये जी काही ऊर्जा आहे ही ऊर्जा पुढे पास ऑन होत जाणार आहे. पण तरी सुद्धा आपण म्हणतो की आपल्या रोजच्या जगण्यामध्ये आपण सकारात्मक असलं पाहिजे, पॉझिटिव्हिटी आपली वाढवली पाहिजे, अगदी निगेटिव्हिटी सोडून दिली पाहिजे. खरोखर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह विचारांचा जगण्यावरती, अस्तित्वावरती एवढा परिणाम होतो का? सर, एक आत्ताच 2020 अनुभवलंय आपण. कोरोना. कोरोनामध्ये कलेक्टिव्ह कॉन्शियसनेसचा फार छान वापर केला गेला. म्हणजे कलेक्टिव्ह कॉन्शियसनेसचा वापर केला गेला बोलण्याचा उद्देश असा आहे की एवढ्या आपल्याला क्लिप आल्या, एवढ्या व्हिडिओ क्लिप्स आले जगभरामध्ये. अगदी सेकंदाला एक क्लिप बाहेर येत होती की कोविड व्हायरस हा मनुष्याला मारणारा व्हायरस पसरलेला आहे. निगेटिव्हिटी पसरवली जास्त. आणि आपण तर मीडियामध्येच आहात त्यामुळे आपल्याला ह्याची कल्पना आहे की क्षणाक्षणाला इट वॉज प्रिकॉशन. बट लोकांनी काय घेतलं? कारण लोकांची मानसिकता सर्वात पहिले भीती उचलते. हीच भीती सोडायची आहे. भीती पूर्णपणे निघत नाही, भीतीच्या पोटीच सर्व गोष्टींचा जन्म आहे. पण आपल्याला प्रेमाने आपल्या आयुष्याकडे बघणं गरजेचं आहे. आणि हे खरं आहे, कोरोना काळामध्ये जेवढे मृत्यू त्या व्हायरसनं झालेत त्यापेक्षा जास्त मृत्यू कोरोनाबद्दलच्या भीतीनं आणि धास्तीनं झाले. आपल्याला कोरोनाची लागण झाली आहे हे समजल्यानंतरच माणूस निम्मा गर्भगळीत व्हायचा. आणि त्यामुळं असं मेडिकल सायन्स पण म्हणतं की जोपर्यंत तुमच्यामधली पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता वाढत नाही तोपर्यंत त्या औषधांचा सुद्धा शरीरावर उपयोग होत नाही. म्हणजे तुम्ही म्हणाल तसं की ती पॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटी ही आपण अनुभवली आहे कोरोना काळामध्ये. पण मग सतत पॉझिटिव्ह राहायचं म्हणजे नेमकं काय करायचं? कारण एवढं अवतीभोवती सगळं निगेटिव्ह चाललंय, एवढे षड्रिपू वाढत चाललेले आहेत, माणूस माणसाचे पाय ओढतोय, चांगलं दुसऱ्याचं बघवत नाही असं आपण म्हणतोय. आणि या कलियुगामध्ये हे असं करून एके दिवशी सगळं रसातळाला जाणार, प्रलय होणार हे आपण म्हणतोय. यातनं सगळ्यातनं पुन्हा पॉझिटिव्ह राहायचं असेल तर काय केलं पाहिजे? सगळीच उत्तरं तुमच्याचकडनं आली आहेत की आपल्याला सर्व माहित आहे. या जगामध्ये प्रत्येकाला माहिती आहे की आत्ता सध्याचं चालणारं युग हे कलियुग आहे. म्हणजे आपण हे समजून चुकलो आहोत की आता हा जो काळ आहे हा स्ट्रगलचा काळ आहे. कलियुगचा अर्थ काय आहे? स्ट्रगल. काली किंवा कली किंवा आपला कलकी ह्या सगळ्यांचं येणं कशासाठी आहे? हे ब्रह्मांडाचा ट्रान्सफॉर्मेशनचा पार्ट आहे. आणि हा आपण ट्रान्सफॉर्मिंग फेजमध्ये आहोत. म्हणजे चेंज. कधीही कुठलीही वस्तू जेव्हा आपण बदलतो त्यावेळेस पहिलं अस्तित्व संपतं. म्हणून यांनी आता म्हटलेलं आहे रहस्य आपल्या अस्तित्वाचे. सो हे अस्तित्व आपलं कायम राहिलं तरी त्याचे फॉर्म बदलत जातील असं मला वाटते. म्हणजे एक काळ असा म्हटलं जातो की पुन्हा एकदा प्रलय येईल, आणखीन मनुष्य जात संपून जाईल, पुन्हा नवीन काय ती जीवसृष्टी या पृथ्वीवरील, असं शक्य आहे? खरं तर माझ्या प्रश्नालाही अर्थ नाही आणि तुमच्या उत्तरालाही अर्थ नाही, कारण आपल्याला काहीच माहित नाही. होऊ शकतं, कारण इव्हन सायन्समध्ये पण ह्याच्या आधीचे डायनोसॉर लुप्त होऊन मग दुसरी जीवसृष्टी आलेली आहे, तर शक्य काहीही आहे अगदी. पण इथे जो तुम्ही एक आधीचा प्रश्न होता तुमचा की विचारांमुळे आपल्यामध्ये काय होतं, त्याच्यावर एक उदाहरण मी असं देऊ इच्छितो ॲक्च्युली, की जे बेसिकली तुम्हाला तुमचा आधीचा जो प्रश्न होता परब्रह्म आणि त्यातनं काय निर्माण झालं, कसं झालं, कदाचित ह्या तिन्ही प्रश्नांचं एकत्रित उत्तर असू शकेल ते. आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही देवांना आपण जे आत्तापर्यंत जसं बघत आलो आहे, म्हणजे जसं बघण्याचा प्रयत्न केला किंवा जसं प्रेझेंट झालेले आहेत ते,
त्याच्या व्यतिरिक्त एक आणखीन एक तुम्हाला आणखीन जवळीक साधता येईल. तर ती कशी मी तुम्हाला सांगतो. जे परब्रह्म मॅनिफेस्ट झालं पहिल्यांदा असं म्हणजे पुराणांच्या आधारावर मी तुम्हाला सांगतोय. तर त्यांनी सगळ्यात पहिले जे रूप घेतलं ना ते होतं इंद्राचं. इंद्र म्हणजे जो म्हणून त्यांना देवांचा राजा म्हणतो कारण पहिलं रूप त्यांनी इंद्राचं घेतलं ॲक्च्युली. ओके. ह्या फिजिकल वर्ल्डमध्ये आपण असं म्हणूया मटेरियल वर्ल्ड. ओके. आणि आता ह्याचं उदाहरण म्हणजे ह्याचा प्रूफ परत मी भाषेच्या आधारावरच देईन तुम्हाला की माझं शरीर सगळ्यांचं शरीर जे आहे त्याच्यामध्ये इंद्रिय असतात. ओके. आता हे शब्द आणि ह्यांचं हे जे मॅच होणं आहे ना हे आपण घडवलेलं नाही आहे. हे ग्रामर आहे. हे रूल आहे. जसं सायन्समध्ये रूल असतो तसा भाषेचा स्वतःचा एक रूल असतो. प्रत्येक वेळी योगायोग होत नाहीत. नाही, योगायोग नाहीच. आणि ह्याच्या पुढे तुम्ही आता हे उदाहरण कंप्लीट करेन मी तुम्हाला लक्षात येईल की ह्या योगायोग नाही आहे. ठीक आहे. ओके. कंटिन्यू. हे जे स्पिरिच्युअलिझम आहे ना हे लिटरली मी तुम्हाला सांगतो जसं मोबाईल बरोबर एक मॅन्युअल मिळतं ना डिझाईनचं त्याच्यामध्ये सगळं असतं त्या मोबाईलचं कसा डिझाईन झाला कसा वापरला जाईल तसं हे आपलं अध्यात्म भारतीय अध्यात्म हे मानवाचं मॅन्युअल आहे. या अस्तित्वाचं ब्ल्यू प्रिंट आहे. ओके. इंद्रिय जसं एखादं केंद्रीय विद्यालय असतं का तर ते केंद्रशासित असतं म्हणून केंद्रीय म्हणतो आपण त्याला. तर ह्या इंद्रियांना इंद्रिय म्हणायचं कारण म्हणजे हे इंद्र शासित असल्यामुळे इंद्रिय आहेत. ओके. इंद्र राहतो कुठे आपल्या जे काही कथा आहेत त्याच्या हिशोबाने तो मेरू पर्वतावर स्वर्गात राहतो. आता आपल्या शरीरामध्ये एक मेरुदंड नावाची वस्तू आहे. आय मीन एक पार्ट आहे. ओके. का तर सगळ्यात त्या दंडाच्या वरती म्हणजे स्पायनल कॉर्ड त्याच्यावरती एक हायपोथॅलमस म्हणून एक ब्रेनचा पार्ट आहे जो मेरू सारखा आहे. मेरू म्हणजे असा एखादा गोल. राईट. नाव दॅट इज मेरुदंड. त्या मेरूवर स्व अर्गात भाषेत म्हणजे हे सगळं शब्दांवर आहे. हे सगळं प्रूव्ड आहे ऑलरेडी ज्याला आपण म्हणतो ना लिटरल ट्रूथ की भाषेमध्ये आहे. मला एक्सप्लेन करायची मला प्रूफ द्यायची गरज नाही आहे. आणि अस्तित्वाचं सत्य आहे ते माझ्या अस्तित्वात आहे. आता तो इंद्रिय तो इंद्र तर त्या मेरूवर त्या थॅलमसवर हायपोथॅलमसवर थॅलमस नावाची एक गोष्ट आहे की जी ॲक्च्युली आणि पेरिटल लोब जी आपली या इंद्रियांच्या पूर्ण मास्टर कंट्रोल ज्याला म्हणतो ती करत असते. आणि स्वर्गात का तर स्व अर्ग म्हणजे सेल्फ कंट्रोल. अर्ग म्हणजे कडी कंट्रोल. सो स्व अर्गात आहे. तो कोणाच्या कंट्रोलमध्ये नाही आहे पण त्याच्या कंट्रोलमध्ये सगळं आहे. आणि हे शब्दशः आहे. पुन्हा मी रिपीट करतो कारण माझा उद्देश हा आहे की लोकांनी ह्या शब्दांवर आता लक्ष देणं सुरुवात केली पाहिजे कारण शब्दांमध्येच सगळी रहस्य आहेत. व्यक्ती ह्या परब्रह्माचं व्यक्त स्वरूप प्रकट करणारा किंवा असणारा म्हणून व्यक्ती. इंद्र का इंद्रियांवर कंट्रोल ठेवणारा म्हणून इंद्र आणि स्वतःच्या कंट्रोलमध्ये स्वर्गात आहे म्हणून स्वर्गात मेरूच्या वरती. आणि ह्याची एक स्टोरी मी एक आधार म्हणून तुम्हाला स्टोरी सांगेन. ॲक्च्युली अगदी अशीच घडते आपल्या शरीरामध्ये की गोकुळामध्ये कृष्णाने सांगितलं की ह्या वर्षीपासनं इंद्राचं जे यज्ञ व्हायचं ते करायचं नाही. त्याला जे काय आपण आहुती देतो जे काय देतो ते सगळं बंद करायचं. त्या व्यतिरिक्त तुम्ही त्याचा उपयोग तुम्ही इतर गोष्टींसाठी करा. गोपालनासाठी करा निसर्गासाठी करा वगैरे वगैरे वगैरे. त्यामुळे त्या इंद्राने रागवून पाऊस पाडला तिकडे. तो थांबवण्यासाठी कृष्णाला शेवटी ते गोवर्धन उचलावा लागला. त्यांनी करंगळीवर उचलला. त्याला आधार देणारे होते ते नावाला होते फक्त पण त्यांनी करंगळीवर उचलला. आता ही स्टोरी ऐकल्यानंतर आजपर्यंत लिटरली आजपर्यंत आपण काय अर्थ काढला असेल जस्ट मी तुम्हाला क्वेश्चन करतोय आता. काही म्हणजे जे काही अशक्य आहे ते सगळ्यांना एकत्र घेऊन करता येतो. गोवर्धन पर्वत उचलता येतो किंवा संपूर्ण विश्वाचा जो तारणहार आहे तो श्रीकृष्ण आहे. त्यानं सहजपणानं कोणत्याही संकटावरती मात करता येते हे दाखवून दिलं आणि एक नवीन विश्वास निर्माण केला लोकांच्या मनामध्ये. करेक्ट. अजून काय आता आपण सायन्स आणि स्पिरिच्युअलिझमला एकत्र करूया. तुम्हाला कुठलीही सवय असे ना एक चहाची सवय अगदी चहाची सवय घेऊया आपण. काही लोकांना खूपच असते म्हणजे 4 वाजला की चहा हवा आणि नाही मिळाला की अस्वस्थ होतात. का होतात आय टेल यू. हा जो इंद्र आहे ना तो इंद्रियांवरचा कंट्रोल आहे. ओके.
आता तुम्ही जी काय लहानपणापासून सवय लावाल, जी काय खाण्यापिण्याची, उठण्या बसण्याची, एखादं गाणं ऐकण्याची असू द्या, कशाचीही, म्हणजे 5 इंद्रियांमधनं जे काय ग्रहण करू शकतो आपण, हे प्रोग्रामिंग त्या इंद्रा आपल्या कम्फर्ट झोनप्रमाणे तो एक्सेप्ट करत असतो आणि तो रजिस्टर करतो त्या गोष्टींना. अँड देन देअर कम्स द एडिक्शन. अच्छा, आता तुम्ही जे एडिक्शन पार्ट आहे, म्हणजे जर तुम्ही कॉन्शियस नाही आहे तर तुम्ही त्या फ्लोमध्ये, त्या कमांड्समध्येच राहाल त्या प्रोग्रामच्या. सो होतं काय की तो पर्टिक्युलर वेळ झाला की ॲक्च्युली इंद्र काही हॉर्मोन्स जनरेट करतो. इंद्र म्हणजे अगेन इट्स पार्ट ऑफ ब्रेन. ओके, नाव लेट सी इट लाईक दॅट. आणि इंद्रिय म्हणतोय तर तो इंद्र आहे. ओके, तो काय करतो, हॉर्मोन्स जनरेट करतो. साधा एक उदाहरण घेऊया. कुत्रं मागे लागलं की आपण आपल्या नॉर्मल स्पीडपेक्षा 10 पटीने पळतो का? कारण त्यावेळेस काहीतरी ॲड्रेनलिन नावाचं एक हॉर्मोन तुमच्या रक्तामध्ये मिसळलं जातं मायक्रो सेकंड्समध्ये. दिस इज द पॉवर ऑफ दॅट केमिकल. कशाचा आहे? विचाराची पॉवर आहे ना, आणि तो केमिकल जनरेट करणारी सिस्टीम आहे. कोविड-19 फिअर फॅक्टर. ओके, मग हा जो पाऊस आहे ना, हा पाऊस आणि तो पाऊस इंद्राणी गोकुळात पाडलेला तो सेम आहे. आणि त्याला थांबवणं हे फक्त एकाच गोष्टीच्या ह्याच्यामध्ये येतं, दॅट इज युअर कॉन्शियसनेस, जे रिप्रेझेंट केलंय कृष्णाने. कॉन्शियसनेस म्हणजे काय? अंतर्मन. पण म्हणजे नेमकं काय असतं? आपण असं बऱ्याचदा म्हणतो की आपल्याला सुद्धा 2 मनं असतात आणि आपलं मानसिक द्वंद्व पण सुरू असतं. त्यातलं मन खरं कुठलं मग? अंतर्मन की बाह्यमन? अंतर्मनाकडे सगळं, कॉन्शियसनेसकडे पूर्ण तुमचा मेन डेटा किंवा मेन चॅनल्स आहेत. जसं कॉन्शियसनेस म्हटलं, हा म्हणजे ही शक्ती आहे जी ब्रह्मांडाशी कनेक्टेड आहे. आता जरी आपल्या मोबाईलमध्ये चार्ज असला तर तो मोबाईल चालतोय, पण त्याची बॅटरी डाऊन झाल्यावर तुम्हाला कोणाला कनेक्ट करायला लागतं? मेन स्विच बोर्डला. बरोबर आहे. तर तो कॉन्शियसनेस हा ब्रह्मांडाशी, ब्रह्म ऊर्जेशी सातत्याने जोडलेला आहे. म्हणजे चार्जर आहे थोडक्यात आपल्या शरीराचा. पूर्णपणे शरीराचा, मनाचा, सगळ्याचा. मला नेहमी प्रश्न पडतो की मन हा काही अवयव नाहीये. मन हे कुठलंही केमिकल नाहीये. मन हे कुठलीही एक पेशी नाहीये. मन म्हणजे आहे काय नेमकं? ते असतं कुठं हे मी अनेक डॉक्टरांना पण विचारलं, त्याचं उत्तर नाही. म्हणजे हृदयातून प्रेमभावना तयार होते की मेंदूतून तयार होते, किंवा एखाद्या माणसाकडे दुष्ट भावना असेल तर ती भावना नेमकी निर्माण कुठनं होते? सायंटिफिकली जर बघायला गेलं तर आपल्याला देवांनी बनवलं किंवा देव सृष्टीने, तुम्ही हा प्रश्नही घेतला की आपल्याला बनवलं, पण आपण बनलोय हे पेशींनी. पेशी, मग नंतर सेल्स, टिश्यूज अँड मसल्स, आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीच्या पेशी आहेत. पेशींमध्ये मायटोकॉन्ड्रिया, म्हणजे ज्याला मदर ऑफ सेल म्हटलं जातं, फंक्शनिंग हॅपन्स फ्रॉम देअर. मदर, सगळं मदर बोर्ड जसा तसं मदर. आणि त्याच्या बाजूला प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. जसं ह्याच्यामध्ये हार्ड डिस्क आहे सॉफ्टवेअर होल्ड करायला, तसं आपल्या पेशींच्या बाजूला प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, विच होल्ड्स दिस एनर्जी ऑफ फंक्शनिंग, which is said to be the mind. So mind is not anything which you can see as an organ. पुन्हा तोच मुद्दा आहे. पुन्हा मन, बुद्धी, मेंदू, ऊर्जा सगळं स्पिरिच्युअल, सगळं स्पिरिट आहे, सगळं एनर्जी आहे. स्पिरिच्युअलिटी. बुद्धी आणि मन ह्यात पुन्हा फरक आहे. हो, फरक आहे ना. म्हणजे मन हे बऱ्याचदा इमोशन्स, भावना व्यक्त करतं. बुद्धी हे तुम्हाला बऱ्याचदा विवेक बुद्धी, विवेक विचार किंवा लॉजिकल थिंकिंग तुम्हाला बुद्धीमुळे मिळतं. आता ह्याने जे इंद्रिय, हे नेमकं आहे कुठं सगळं शरीरात? आता ज्या इंद्रिय तुम्ही सांगताय, पण मन हे इंद्रिय नाहीये, बुद्धी हे इंद्रिय नाहीये, मग हे कुठनं येतं? हा बेसिकली आपण असं म्हणूया, ॲक्च्युली इट इज लाईक अ सॉफ्टवेअर प्रोग्राम, जो म्हणजे मोबाईलमधनं पण काढून दाखवता नाही येत. तो टाकताय, तो गेल्यानंतर इफेक्ट दिसतो त्याचा. एखादा प्रोग्राम तुम्ही टाकला आर्टिफिशियल की तो दिसतो ऍक्च्युली. हा, नाही रादर साधा जे आपण एक्सेल, वर्ड, मायक्रोसॉफ्ट एक्सेल आहे, मायक्रोसॉफ्ट वर्ड आहे, ती वस्तू काही कम्प्युटरमधनं काढून दाखवता येण्यासारखी नाहीच आहे. ती ऊर्जात्मक आहे. ते सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स आहेत की आता हे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स काही नॅचरल आहेत, ज्याला नॅचरल बेसिक इन्स्टिंक्ट म्हणतो आपण, की लाईक काही वाजलं पटकन तर आपण सावध होतो.
ह्याचं शिक्षण द्यायची गरज नाहीये. लहान मुलाला सुद्धा असतं, काही वाजलं की तो रडायला लागतो बरोबर. ऍक्च्युली. सो हे बेसिक इन्स्टिंक्ट झालं, म्हणजे बेसिक सेट ऑफ प्रोग्राम. त्याच्यानंतर काय होतं की आपण ती इन्स्ट्रुमेंट आपल्याकडे मिळाल्यानंतर हे जे काय बाजूनी सगळं इन्फॉर्मेशन येते आणि मला माझ्या इंद्राला काय आवडतंय त्याच्याप्रमाणे मी जे काही साठवतो, देन दॅट इज सेल्फ प्रोग्रामिंग. मग ती प्रोग्रामिंग कंटिन्युअस आहे, म्हणजे तुमचे आई वडील आहेत, फॅमिली आहे, समाज आहे, हे सगळेजण प्रोग्राम करतायत, पण एक्सेप्टन्स अल्टिमेटली तुमच्याकडे आहे. म्हणजे ती बरोबर. प्रोव्हाइडेड तुम्ही तेवढे कॉन्शियस असला पाहिजे. खूप गहन विषय आहे, अनेकांना ही चर्चा आवडेल, काही जण आवडणार नाही, पण मला नेहमी असा प्रश्न पडतो की खरोखर हे सगळं निर्माण कुठनं झालं आणि हे सगळं कुठं जाणार आहे. त्यात तुम्ही असं म्हटलेलं आहे की देवांच्या अस्तित्वाचे रहस्य हे माणसानं शोधायचा प्रयत्न केला आहे. हेच आधी मुळात इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आपण एकदा सुरुवात कशी केली आहे की आपल्यालाच बनवणारी एक मोठी शक्ती आहे, ज्याला आपण देव म्हणतो. कुणी आस्तिक असतील, कुणी नास्तिक असतील, अंधश्रद्धा म्हणतील, काही म्हणतील, पण मी असं म्हणतो की हे सगळं कंट्रोल करणारी बनवणारी एक शक्ती आहे, त्याला आपण देव म्हणतो. त्याची नावं प्रत्येकाची वेगळी असते. जसं माणसाने कुणाचं नामदेव ठेवलं, कुणाचं तुकाराम ठेवलं, कुणाचं चारुदत्त ठेवलं, कुणाचं व्यंकटेश ठेवलं, तसं देवांची वेगळी नावं माणसानंच ठेवली, पण मुळात ती एक मोठी एनर्जी आहे. पण मग देवांच्या अस्तित्वाचं रहस्य तुम्हाला कुठनं शोधावं? मला वाटतं ब्रह्मा सरस्वतीचं जे थोडक्यामध्ये आहे आणि जीजसचं पण आहे. आपल्याला वेळ कमी आहे त्यामुळे थोडक्यात सांगा. नक्की नक्की. जे आता आपण एक उदाहरण बघितलं इंद्राचं, आतापर्यंत आपण स्वर्गात बघत होतो, 7व्या आसमान मध्ये काइंड ऑफ है ना, ते स्वर्ग आहे कुठेतरी वेगळं, स्वर्गलोक, पृथ्वी लोक आणि पाताळ लोक. सो बेसिकली आता एवढं तर आपल्याला कळलं अगदी शब्दांवरनं. हा माझी संकल्पना नाही आहे, शब्दांच्या हिशोबाने आणि मी मेडिकल सायन्सच्या हिशोबाने पण ते सांगितलं की तो आहे, तो तुमच्यात पण आहे. अच्छा, तो कसा आहे म्हणजे रादर ह्याचा एक छोटंसं प्रूफ आपण असं घेऊया की तो ह्या ब्रह्मांडाचा भाग म्हणजे ऊर्जात्मक स्वरूप त्याचं जे आहे, हे कसं प्रूव्ह होतं की मी म्हटलं ठीक आहे प्रत्येकामध्ये एक इंद्र आहे, पण मग तो ऊर्जात्मक स्वरूपात किंवा त्या भव्य स्वरूपात या ब्रह्मांडात किंवा ह्या अनंतामध्ये आहे का, ह्याचं काय प्रूफ आहे. तर आपण एक जनरल आपल्या हिशोबाने एक उदाहरण घेऊ की काही 1 का 2 वर्षापूर्वी आहे ना, आपल्या फोनमधले व्हॉट्सअप बंद झाले होते रात्रीचे आणि मग पुन्हा सकाळी चालू झाले. आणि त्यावेळेस प्रत्येकाने ते प्रयत्न करून बघितला की अरे माझं वायफाय बंद झालंय का, फोनमधलं वायफाय बंद झालंय का, आणखीन काय झालंय का, ॲप खराब झालाय का, पुन्हा डाउनलोड करून, पण नाही चालू झाला तो. आणि तो तोपर्यंत नाही चालू झाला, कोणाच्याच फोनमध्ये चालू नाही झाला, तोपर्यंत नाही चालू झाला जोपर्यंत त्याचा जो सर्व्हर आहे कोणी बघितलेला नाही आहे पण आहे, राईट. तो चालू झाला ज्यावेळेस सर्व्हर, कारण सर्व्हर डाऊन होता तो. ओके, सर्व्हर ज्यावेळेस चालू झाला त्यावेळेस आपोआपच सगळ्यांचे व्हॉट्सअप चालू झाले. माझं म्हणणं एवढंच आहे, जोपर्यंत हा इंद्र ऑपरेट होतोय ना प्रत्येकामध्ये, दॅट इज द प्रूफ की कुठेतरी तो सर्व्हर इज ऑन. अँड दॅट इज फॉर शुअर. आय मीन हा अनुभूतीचा भाग आहे. आता मी फक्त तुम्हाला एक माहिती प्रोव्हाइड करतोय, पण ह्याच्यावर जर खरंच तुम्ही विचार करू शकलात आणि कनेक्ट करू शकलात ना डे टू डे लाईफमध्ये, तर एक क्षण असा येईल की जिथे अनुभूती होईल. दॅट इज फॉर शुअर, दॅट इज फॉर शुअर. आजच्या काळातही हे जे दीक्षा घेतात याचा नेमका काय रिलिव्हन्स असतो जगण्याशी? दीक्षा घेणं म्हणजे माझ्या मते जर आपण कॉमनली विचार केला, आपल्याला इंटरनेट ॲक्सेस पाहिजे. माझ्या मोबाईलला मला इंटरनेट ॲक्सेस पाहिजे, तर मग मला माझ्या मोबाईलमध्ये काय टाकावं लागतं? सिम कार्ड टाकावं लागतं आणि इंटरनेटचा पॅक, वायफाय. वायफाय घालून. व्हेरी गुड. वायफाय नसेल तर काही उपयोगच नाही. बरोबर आहे ना. दीक्षा हे वायफायचं काम करतं. गुरु हा वायफायचं काम करतो म्हणते मी. म्हणजे तुम्हाला कोणीतरी ती दिशा देणारा, ती कनेक्टिव्हिटी देणारा, त्याचं अस्तित्व सांगणारा. माझ्याकडे ना खूप मोठी शक्ती आली तर ती शक्ती वापरावी कशी हे महत्वाचं आहे. आणि त्याचं प्रशिक्षण, त्याचं मार्गदर्शन देणारा हा गुरु. तर दीक्षा म्हणजे तुमच्यातले हे चॅनल ओपन करणारी एखादी प्रक्रिया, आणि गुरु ही प्रक्रिया करणारा एक जीव. वायफाय देणारा एअरटेल, जिओ, सम कंपनी, तसा गुरु किती असावे ह्याच्यामध्ये काहीही मतभेद नाही. तुम्ही 1 करा, 10 करा, दत्तांचे 24 गुरु. क्षणोक्षणी ह्या क्षणामध्येही आपल्यासमोर गुरु आहे. ज्या कोणत्याही व्यक्तीकडनं आपण एखादं ज्ञान अर्जन करतो तो गुरु. डार्कनेस काढणारा व्यक्ती हा गुरु.
मग तो व्यक्ती असेल, वस्तू असेल, काही असेल. दीक्षा झालीच नाही, चॅनलच ओपन झाले नाही, तुम्ही एखाद्या सॉकेटमध्ये पिनच टाकलं नाही अँड यू आर आस्किंग फॉर कनेक्टिव्हिटी, हाऊ इट इज पॉसिबल. इतका गहन विषय आहे. शेवटच्या टप्प्याकडे येतो, कारण ह्याच्यावरती कितीही बोललं तरी कमी आहे. तुम्ही आता असं म्हटलेलं आहे की रहस्य या अनंताच्या आज्ञावलीचे, या अनंत ब्रह्मांडातून, विश्वातून आपल्याला काही आज्ञा मिळतात असं वाटतं तुम्हाला? तशा अर्थानं आहे का? तशा अर्थाने नाही आहे ॲक्च्युली. आज्ञावली इज अ वर्ड फॉर प्रोग्राम. जसं कम्प्युटरचा प्रोग्राम असतो, आज्ञावली ह्याच्यासाठी म्हणतो की सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स. की कम्प्युटरमध्ये कसं एक सेट ऑफ इन्स्ट्रक्शन आहे की हे झाल्यानंतर हे झालं पाहिजे, हे झाल्यानंतर हे झालं पाहिजे. मग एखादं एचं बटन दाबलं की तो समोर स्क्रीनवर आपल्याला ए दाखवतो, समथिंग लाईक दॅट. त्याला सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. तसं इथे काही नियम आहेत, काही नाही, रादर प्रचंड आहेत. म्हणजे आपण त्याच्याकडे बघत नाही आहे. आपल्याला काही वेळेस वाटतं की हे सगळं माझ्या कंट्रोलमध्ये आहे पूर्णपणे, पण हे पृथ्वी आपल्या मालकीची, त्यामुळे आपण आजकाल स्क्वेअर फीट वाईज जागा विकत घेतो आणि आपल्याला वाटतं की आता आपण इथले राजे महाराजे झालो, या पृथ्वीचे जणू काही स्वामी झालो, पण आपण खूप 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 क्षुद्र आहोत. खरं आहे. पण मग ही आज्ञावली जी असती, ही आज्ञावली पुन्हा तुम्ही म्हटलात तसं की रिसीव्ह करायसाठी तुमच्याकडे काहीतरी मुळात की ॲबिलिटी तयार व्हायला पाहिजे. ती ॲबिलिटी कशी तयार करायची? एक्सेप्टन्स. आपण असं म्हणतो की मला चांगली कंपनं जाणवत आहेत, पण ती कंपनं जाणवण्या एवढी सेन्सिटिव्हिटी माणसाकडे असली पाहिजे. तीच आता संपत चालली आहे. एक्सेप्टन्स अँड फ्लो. आजचंच उदाहरण सांगेल. सकाळी आम्ही बसने आलो, त्यावेळेस थोडा उशीर झाला. मला दर्शनाला जायचं होतं. हा म्हणे मला उशीर लागतो तयारी करायला, ताई तू पुढे जा. म्हटलं नाही, जायचं तर बरोबर जायचं आणि मला जे दर्शन व्हायचंय ते बरोबर होतं. मी ज्या वेळेत जाणार त्यावेळेस मला ते दर्शन होणार. अगदी मला दर्शनही छान झालं, आरतीही मिळाली. म्हणजे आपण जे प्लॅन करतोय की आपण म्हणतो मी विचार करतो. आता तुम्ही सांगितलं की स्क्वेअर फीटनी जागा घेतली की ही माझ्या मालकीची, तर मी तेच विचारते कुठून आली मालकी आणि जाताना कुठे देणार आहे. सो ही मालकी वगैरे नाही, फ्लो, एक्सेप्टन्स, मान्य करा. सर्वात आधी तर तुम्ही या अस्तित्वामध्ये आहात आणि तो फक्त त्या कनेक्शन मध्ये आहात, त्याला व्यक्त करायला आलेला आहात. आणि ते अस्तित्व अतिशय छोटं आहे, तुम्ही फक्त व्यक्त करायला आलात. आज माझा प्रवास इंजिनियर, डिफेन्स, एज्युकेशन फील्ड, डॉक्टर फील्ड ह्या सगळ्यामध्ये नेण्याचं मला माहीत नाही कारण, पण ते कारण आज कळतं की त्या सर्व नॉलेजला मला त्याला द्यायचं होतं. मग मी तिथे प्रश्न नाही केला की माझी ही नोकरी सुटली, माझा हा व्यवसाय सुटला, मला हे सोडायला लावलं तू. जस्ट आय वॉज फ्लोईंग अँड दॅट एक्सेप्टन्स हॅज क्रिएटेड व्हॉट नम्रता इज टुडे. आणि त्या नावातच आहे. म्हणजे ते नमो नमा कंपनीचंही नाव ठेवलंय किंवा नमो म्हटल्यावर आय बो टू, आणि नमा मीन्स सरेंडर. अँड दॅट सरेंडरशिप हॅज कम. मे बी नावात काय असतं का? नाही, नावातच सगळं असतं असं हे जिवंत उदाहरण आहे. की ते सरेंडरशिप घ्यावंसं का वाटलं किंवा मी का घेतलं, त्याच्यासाठी त्या सिच्युएशन का आल्या माझ्या आयुष्यात किंवा त्या सिच्युएशन आल्या म्हणून मी असं केलं का. तर ह्या प्रश्नांना उत्तरं न मागता त्याला जगणं. जर रिअल फॅक्टमध्ये तुम्हाला स्ट्रेस फ्री लाईफ जगायची आहे, देर इज नो नथिंग कॉल्ड स्ट्रेस फ्री. मी सांगते युटिलाइज द स्ट्रेस अँड लिव्ह. बरोबर. तुमच्या ताणतणावाला व्यवस्थापन आणि सुनियोजित वापर करा. सिम्पली वापर करा. सिम्पली वापर. ताण तणावामुळे आपली एनर्जी लेवल खाली येते, एक्सेप्ट केल्यावर फ्रस्ट्रेशन मध्ये जातो. एक्सेप्ट केल्यावर कसं जाणार? अच्छा, म्हणजे जी आहे परिस्थिती ती स्वीकारायची. ठीक आहे, मला उशीर झाला, ठीक आहे ना. मी गेल्यानंतर मी आनंदी आहे कारण मी जाताना आनंदी आहे. फ्रस्ट्रेशन कुठे? अरे काय रे, तू अर्धा तास लावला, तू 1 तास लावला, तू काय असं करतोय? तिथे ते गुरुजी थांबले, तिथे ते माझं दर्शन थांबलंय, तिथे माझी आरतीची वेळ होऊन चालली. आरतीची वेळ होऊन गेलेली 9ची, मी गेल्यानंतर आरती झाली आहे. ती काय माझ्यासाठी थांबली? ती थांबलेलीच, कारण तो फ्लो डिसाइडेड आहे. जसं पण मग पुन्हा आपण असं म्हणतो जसं की हे सगळं वेळ आल्याशिवाय होत नाही आणि प्रत्येक गोष्ट ही आपल्या हातात काहीच नाही, सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत, त्या तशाच होणार आहेत असं म्हणून दैववादी होऊन पण बसून चालणार नाही. पुन्हा त्याचा अर्थ केलीच पाहिजे. ऍक्च्युली सिम्पल एक लाईफ. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, आपण मेडिटेशन करतो म्हणजे नेमकं काय करतो? तुम्ही करता कधी प्रॅक्टिस? नाही, एनी काइंड ऑफ? हां, म्हणजे मग लोकांचं म्हणणं काय आहे, मेडिटेशन म्हणजे रोज सकाळी अर्धा 1 तास मी ध्यान लावून बसलो किंवा संध्याकाळी बसलो.
पण ते शक्य नाही आहे तुम्हाला माहिती आहे. किंवा 24 तास आता उद्या कोणाला वाटलं मी वाहूनच घ्यायचं मेडिटेशनला, तर 24 तास मी काय तप जप करू शकत नाही. मग ह्या आत्ताच्या लाईफमध्ये आपल्याला मेडिटेशनचा जर उपयोग नको, पण मेडिटेशन हा जर अनुभवायचा असेल ना, तर सगळ्यात बेस्ट रस्ता हा आहे प्रॅक्टिकल. म्हणजे तो स्टुडंट असू द्या, छोट्या लहानात लहान किंवा मोठ्यात मोठा प्रोफेशनल असू दे. ठीक आहे, ओके. तर सिम्पल काम करायचं. तुमचा आयुष्यातला उद्देश काय आहे ते पेपरवर लिहायचं आणि त्याच्यासाठी मला ह्या 24 तासांना कसं डिवाइड करायचं आहे बर, हे लिहायचं. ॲज सिम्पल ॲज दॅट. आणि वापरायचं. अख्खा आयुष्याचं पण एक एम लिहा आणि प्रत्येक वर्षी त्यातलं काय तुम्हाला पार करायचं ते सुद्धा लिहा आणि प्रत्येक महिन्यात काय पार करायचं ते सुद्धा लिहा. आणि त्या हिशोबाने तुम्ही तुमचे 24 तास प्लॅन करा. आणि जे लिहिलंय तुम्ही की मला आता 7 ते 8 हे करायचं आहे, तर प्रयत्न करा की तुम्ही 100% तुमचं मन आणि तन आणि धन त्यात लागलेलं असेल त्या 1 तासासाठी. अच्छा. अँड दिस इज मेडिटेशन. मेडिटेशनमध्ये तुम्ही काय करता, श्वासावर लक्ष देता म्हणजे मेडिटेशन होतं ना. मग तुम्ही जे ठरवलं आहे की मी 1 तास आता हा अभ्यास करणार आहे किंवा मी हे काम करणार आहे आणि त्याच्यात जर तुम्ही 100% असाल ना, तर तुम्हाला तोच अनुभव मिळेल. क्या बात आहे. उद्दिष्टांवरती लक्ष केंद्रित करून मेहनत घेणं, त्याच्यावरती एकाग्रता करणं म्हणजे ध्यानधारणा. सिंपल आहे ना. श्वासांना तुम्ही अर्धा तास किंवा 15 मिनिटं म्हणजे रोखून 7 मिनिटं 7 काउंट घ्या, 8 काउंट घ्या, पण बाकीचे 24 आवर्स मधले 15 मिनिटं घालवले, पण बाकी 24 आवर्स तुम्ही इरिटेटेड आहात, धावता आहात, स्ट्रेसमध्ये आहात, तर हे जे 15 मिनिटांमध्ये श्वासांचा कंट्रोल केलेला तो शून्यामध्ये गेला. बेटर मेक अ टाइम टेबल. बेटर एव्हरी डे, एव्हरी मुवमेंट. म्हणून शांत राहणं. तुमचा श्वास जेवढा शांतपणे चालेल तेवढा चालवणं. राग आणणं, भीती आणणं, षड्रिपू कुठले हे तुमच्या श्वासावरती कार्य करतात. श्वासावरती कार्य झालं की ॲड्रिनलिन फॉर्म होते. दॅट इज द फर्स्ट ग्लँड. ॲड्रिनल ग्लँड क्रिएट्स कार्टिझॉल अँड ॲड्रिनलिन. आणि ज्यावेळेस तुम्ही शांत असता त्यावेळेस तुम्ही थर्ड आय म्हणून थर्ड आय ओपनिंग म्हणतो, पिनियल ग्लँड. आणि पिनियल ग्लँडमधनं डोस हार्मोन्स निघतात. डोस हार्मोन्स हे असे हार्मोन्स म्हणले जे आर फॉर युअर हॅपीनेस, फॉर लव्ह, फॉर ॲक्सेप्टन्स. आपोआप शांत होतो माणूस. आता अगदी आपण शेवटच्या टप्प्यात आलेलो आहे. बराच वेळ बोलतोय. सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने मला तुम्हाला विचारायचं, तुम्ही आता सांगितलं, पण मुळात एवढी टेन्शन्स आहेत, एवढे आर्थिक प्रश्न आहेत, एवढी निगेटिव्हिटी आहे, अशा वेळेला माणसाला आपल्या मनातले प्रफुल्लित भाव जपण्यासाठी काय केलं पाहिजे? अगदी थोडक्यात एका वाक्यात सांगा. माझा तरी एकच मत आहे, मान्य करून घेणं आणि त्या मान्य केलेल्या घटनेंना, सिच्युएशन्सला ॲक्शन्समध्ये उतरवणं. हाऊ टू सॉल्व, हाऊ टू लिव्ह, म्हणजे आपण कसं जगावं, कसं राहावं, जेणेकरून आपण ह्या सर्व गोष्टींना ओव्हरकम करू. म्हणजे जे आहे ते स्वीकारलं पाहिजे आणि ते समाधानानं स्वीकारलं पाहिजे. समाधानाने स्वीकारून त्याच्यावरती कार्यरत राहणं, कार्य करणं, कर्म करणं. कर्म केल्याशिवाय कुठलीही गोष्ट नाही. धर्म किंवा सगळ्या गोष्टीवरती श्रेष्ठ कर्म आहे आणि त्याला फक्त इंटेन्शन बेस हवं, एक्सपेक्टेशन नसावं. अच्छा, ठीक आहे. पुनर्जन्म आहे का, तुम्हाला काय वाटतं? आणि जर पुनर्जन्म असेल तर ज्या आपल्या मागच्या जन्मातल्या वृत्ती, भावना, विचार ते कॅरी फॉरवर्ड होतात का? ओके, मी फ्रँकली सांगू का की माझं विचारधारणा थोडक्यात अशी आहे, वन सेंटेन्स. माझी विचारधारणा अशी आहे की आत्तावर फोकस करावं. ॲज सिम्पल ॲज दॅट. मी ह्या गोष्टीवर विचार नाही केलेला की आधीचं काय असतं किंवा पुनर्जन्म असतो का, मी केलेलं नाही फ्रँकली. याच्यामध्ये मी थोडंसं ऍड करेन की सायंटिफिकली पण रिसर्च आहे की DNA पॅटर्न 7 लाईफ जनरेशन्स चालतो. 7 जन्माचा जो विचार आहे त्याचा अभ्यास तो एक स्ट्रक्चरमध्ये अभ्यास करतोय. त्याच्या अभ्यासानुसार तो उत्तर देईल. पण ज्यावेळेस मी हिलिंग्स करते किंवा आपण चिकित्सा करतो त्यावेळेस कुठलाही आजारपण हा आपल्या बॅकलॉगमधनं आलाय, व्हायरस क्रिएटेड आहे, बॅकलॉगमधनं आलेला आहे, बॅक प्रोग्रामिंगमधनं आलाय. मग ती बॅक प्रोग्रामिंग 0 to 7 इयर्समध्ये जसं सायकोलॉजीने पण प्रूव्ह केलं आहे, आपला पूर्ण प्रोग्रामिंग 0 to 7 इयर्समध्ये बनतो. आपलं फाउंडेशन तिथे आहे. म्हणून लहान मुलांना किंवा गर्भ अवस्थेमध्ये स्त्रियांनी ग्रंथ वाचन किंवा चांगल्या गोष्टी ऐकणं हे अनिवार्य. तिथे प्रोग्रामिंग बनलंय आपल्या मुलांचं. आणि याची उदाहरणं माझ्याकडे माझ्या क्लायंट्सबरोबर प्रचंड आहेत.
जे डिलेव्हरीमध्ये. तर हा जो बॅकलॉग आहे हा 7 जन्म म्हणजे 7 जन्मापर्यंत हा DNA पॅटर्न फॉलो होतोय. जर DNA पॅटर्न फॉलो होतोय म्हणजे पुनर्जन्म आहे. ठीक आहे. पुढचा विषय तुम्हाला पुढचा प्रश्न, तुम्ही हे ब्रह्मांड आणि आपण आपली सगळी आकाशमाला आकाशगंगा याबद्दल बोललो, यातले पृथ्वी सोडून जे ग्रह आहेत या ग्रहांचा खरोखर मानवी जीवनावरती काही परिणाम असतो का? हो, असतो ना. इट इज लाईक लेन्सेस. म्हणजे आता इवन मॉडर्न सायन्सनी पण ते प्रूव्ह केलेलं आहे. लेन्सिंग नावाची गोष्ट होते. म्हणजे जेव्हा प्रकाश दूरवरून कुठून आकाशगंगेतनं इथून तिथून येत असतो ना, तर सूर्य किंवा मोठे ग्रह किंवा अगदी छोटे ग्रहसुद्धा ते त्या प्रकाशाला डायव्हर्ट करू शकतात. दॅट इज कॉल्ड लेन्सिंग. किंवा साधं आपण लहानपणी ते भिंग घेऊन त्याला पेपर जाळायचो वगैरे वगैरे. सो यू कॅन फोकस दॅट. म्हणजे ती तशी एनर्जी तेवढी स्ट्रॉंग नसते की ती पेपर जाळू शकेल, पण तुम्ही त्याला जर फोकस केली तर ती फोकस. अच्छा, इथे सुद्धा एक गोष्ट लक्षात घेण्यासाठी आहे. हे सुद्धा एक विवक्षित म्हणजे शब्दशः सत्य आहे. त्या गोळ्यांना काय म्हणतो आपण? ग्रह. आणि तुमच्या मनात एखाद्या माणसाबद्दल विचार येणं त्याला काय म्हणतो? ग्रह. सो दिस प्रॉपर्टी येस. सो व्हॉट इज दिस? दे वॉन्टेड ऑलवेज. त्यांनी त्याचा पण अभ्यास केला. त्याला ग्रह म्हणायचं रिझन असं आहे की तो ऑब्जेक्ट अशी गोष्ट आहे की जे वैश्विक किरणं येत आहेत. तुम्ही लाल रंगाचा काच पकडली तर लाल रंगाचा उजेड येणार, बाकीचे फिल्टर होतील वगैरे वगैरे. तसेच प्रत्येकाची एक प्रॉपर्टी आहे प्रत्येक ग्रहाची की कुठल्या वैश्विक किरणाला तो कसा ट्रीट करतो आणि कसं पृथ्वीपर्यंत पाठवतो, आणि त्याच्यानंतर कुठल्या प्रकारचा ग्रह निर्माण होईल प्रत्येकामध्ये. आणि मग त्याच्यानंतर नेक्स्ट गोज टू इंद्र की तो कुठल्या प्रकारचा पाऊस पाडणार, नंतर कुठला हार्मोन क्रिएट करणार. सो इट इज व्हेरी सायंटिफिक, व्हेरी इंजिनिअरिंग बेस्ड अँड व्हेरी बायोमेडिकल बेस्ड. व्हॉट एव्हर आय मीन, तुम्ही कुठल्याही लेवलला गेलात ना त्याचं इंटरकनेक्शन मिळणारच, 100% मिळणार. मला असं वाटतं की या विषयावरती बोलावं तेवढं कमी आहे. अनंत आणि अंतरहा असं हे पुस्तक जेव्हा माझ्या हातात आलं आणि त्यातले जेव्हा मी हे मलपृष्ठ त्याचं वाचलं, त्यानंतर ज्या काही एक 7 वाक्य आहेत त्याच्यातली, त्या वाक्यातूनच असं वाटलं की खरोखर या सगळ्या ब्रह्मांडाला सायंटिफिक दृष्ट्या आणि पुन्हा भारतीय अध्यात्माच्या दृष्टीनं अशा दोन्ही बाजूनं जोड देऊन जर एखादा माणूस विचार करत असेल तर आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे. आणि त्या अनुषंगानं आज मी मुद्दाम व्यंकटेश देशमुख यांना आमच्या स्टुडिओमध्ये बोलवलं. नम्रता देशमुख यापूर्वी सुद्धा आपल्याकडे आलेले आहेत. हिलिंग किंवा त्याच्याचबरोबर रेकी यामध्येही त्या मास्टर आहेत. त्यामुळे त्यांच्याशी आम्ही वारंवार बोलत असतो, त्यांचं मार्गदर्शन घेत असतो. पण आज या निमित्तानं पुन्हा एक वेगळी बाजू आहे. खरं तर ही चर्चा म्हणजे एक हिमनगाचं टोक आहे. बोलण्यासारखं विचारण्यासारखं खूप काही आहे, पण वेळेचं बंधन आहे. पुन्हा आम्ही त्यांना नक्की एकदा बोलू. तोपर्यंत ज्यांना कोणाला इच्छा असेल त्यांनी हे पुस्तक जरूर वाचावं आणि आपल्या मनातले प्रश्न काय आहेत ते पण त्यांच्यापर्यंत पोहोचवावेत. पुढच्या वेळी त्या प्रश्नांची सुद्धा उकल आपण त्यांच्याकडनं करून घेण्याचा प्रयत्न करू. तुर्तास हे दोघेही मान्यवर आमच्या स्टुडिओमध्ये आले आणि एका वेगळ्या विषयावरती जेवढं सहज सोपं करून बोलता येईल तेवढ्या पद्धतीनं त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. याबद्दल दोघांचेही खूप खूप आभार मानतो आणि तुमच्या कामाला शुभेच्छा देतो, वंदन करतो. धन्यवाद. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.